नमस्कार सर्व कृषी उद्योजकांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। मी CA रवींद्र ढवळे, ॲग्रो अँड फूड बेस इंडस्ट्रीज आणि MSME सबसिडी आणि लोन कन्सल्टंट। आजपर्यंत मी गेली 10 वर्ष राज्य आणि केंद्र शासनाच्या ज्या शासकीय योजना आहेत त्या शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन यावरती मी गेले 10 वर्ष सर्व उद्योजकांना मार्गदर्शन केले। यामध्ये मी गेल्या 5 वर्षामध्ये 675 कोटी रुपयापर्यंतचे नवीन उद्योग उभा करण्यासाठी मार्गदर्शन केले। त्यामध्ये जवळजवळ 500 कोटी रुपयाचे टर्म लोन, जे काही प्रोजेक्टसाठी टर्म लोनसाठी बँकिंगमधून जे सँक्शन होतात त्यासाठी मार्गदर्शन केले व या प्रकल्पांना जवळजवळ 200 कोटींचं अनुदान मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले। यामध्ये आपण जवळजवळ 600 पेक्षा जास्त लघु, मध्यम, सूक्ष्म व मोठ्या उद्योजकांसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न केले। गेले 1 वर्ष झालं मला भरपूर उद्योजकांकडून एक विनंती येत होती की सर, तुम्ही जे मार्गदर्शन करताय ते तुमच्या ऑफिस पुरतं, तुमच्या पुरतं मर्यादित न राहता जर नवीन उद्योजकांना, जे उद्योजक चालू आहेत त्यांना मोठे करण्यासाठी जर हे मार्गदर्शन झालं तर याचा फायदा खूप उद्योजकांना होऊ शकतो। तेच प्रयत्न आणि तोच प्रामाणिकता घेऊन सोशल मीडियावरती येण्याचा प्रयत्न करत आहे। हा प्रयत्न करण्यापाठीमागचे काही कारणं अशी होती की मी खूप सारे उद्योजक बघितले की त्यांना मार्गदर्शन व्यवस्थित न मिळाल्यामुळं किंवा आपण जे तांत्रिक अतांत्रिक ज्या बाबींचा अभ्यास कमी असल्यामुळं ते प्रकल्प अपयशी झाले। त्यांच्यावरती कर्जाचा मोठा डोंगर आला किंवा तो परत काही नव्या उमेदवानी उभारी करण्याची त्यांच्यातली इच्छाशक्ती कमी झाली। किंवा काही उद्योजक असे होते की त्यांच्याकडे बिझनेस प्लॅन जो आपण म्हणतो की प्रकल्प उभा करायचा आहे, त्याच्यामधून होणारा नफा, त्याच्यामधून नवीन एक्सपान्शन, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास त्यांच्याकडे असतानाही त्या लोकांना बँकेतून कर्ज मिळालं नाही। ते कर्ज न मिळाल्यामुळं त्यांच्या बिझनेस आयडिया, त्यांचं प्लॅन्स वगैरे ते इम्प्लिमेंट झाले नाही। त्याच्यामुळे एक चांगले उद्योजकही आपण भरपूर गमावले। आज आपण बघतो स्टार्टअपचं युग आहे। भरपूर सारे नवीन उद्योजक कमी वयात व्यवसायामध्ये येतात, त्यांना मार्गदर्शनाची खरी गरज आहे। भरपूर सारे उद्योजक एक सोशल मीडिया म्हणा किंवा YouTube, Instagramवरती छोट्याशा क्लिप्स पाहून तिथून उत्तेजित होतात आणि व्यवसाय करण्याचा, प्रकल्प उभा करण्याचा प्रयत्न करतात। परंतु एवढ्या छोट्याशा अभ्यासाने आणि जो काही त्यांनी मार्केटचा अभ्यास केला आहे तो त्यांच्यासाठी खूप कमी पडतो। काही जणांकडे असं आहे की पैसे आहेत, सर्व आहे, पण फक्त पैसा असून एक प्रकल्प उभा राहू शकतो ही एक आपण मिथ्स म्हणू शकतो। तर ते मिथ्स कशी आहे आणि त्या मिथवरती कसं मात केलं पाहिजे आपण, किंवा जे प्रकल्प बंद पडतायत, ज्या प्रकल्प कर्जामध्ये कर्जाचे हप्ते चुकवू शकत नाहीत, किंवा प्रकल्प चालू करताना घ्यावयाच्या काळजी, याबद्दल मला असं वाटलं की कुठंतरी मार्गदर्शन झालं पाहिजे। तरी नवीन उद्योजक स्टार्टअप जे करू इच्छितात आणि मी मार्गदर्शन केलेल्या 600 पेक्षा जास्त उद्योजकांकडून सतत एक विनंती येत होती की सर, तुमचं हे मार्गदर्शन कुठंतरी YouTube मार्फत किंवा दुसऱ्या चॅनेल मार्फत सोशल मीडियावरती यावं। आणि त्या विनंतीचा मी विचार करून एक स्वतःचा YouTube चॅनेल चालू करत आहोत। त्या अंतर्गत मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न करेल आणि उपयुक्त माहिती आपल्या नवीन उद्योजकांपर्यंत, मित्रांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही मदत कराल आणि तुमच्या प्रतिसादातून मला नवीन मार्गदर्शन करण्याची एक संधी उपलब्ध होईल। त्यामुळं या व्हिडिओला लाईक, शेअर आणि नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा। धन्यवाद।